ठरवला 200,000 कमी आहे मग 900,000 एवढ्यात येत नाही बाबा ड्रायव्हर. वेलकम बॅक. आता आम्ही निघालोय बदामीला. वाजलेत 9. किती तासाचा रोड आहे? 4 तासाचं रोड आहे इथून आणि हायवे असल्यामुळे स्पीड जाऊ. आम्हाला फर्स्ट टोल लागला. आता 85 रुपीज आहे. सोलापूर पासून जास्त लांब नाही आहेत पण फर्स्ट टोल लागला. महाराष्ट्राची बाउंड्री क्रॉस करून आम्ही कर्नाटकात एंट्री केली. नारळाची झाडं आणि डोंगर पाहण्यात आम्ही खूप उत्सुक होतो. सेकंड टोल आलाय 115 रुपयाचा आहे. हा मोठा टोल आहे. एक स्टॉप झालाय. अजून 2.25 तास बाकी. हा तिसरा टोल आहे. 45 रुपीजचा आहे. आम्ही बिजापूरपासून आतल्या साईडला येऊन NH52च्या रोडनी कनेक्ट झालो आहे. या रोडनी बदामी 50 किलोमीटर डिस्टन्सनी कमी आहे. त्यामुळे आम्हाला गुगलने इकडून आणलं आहे. आता आम्ही बदामीच्या अगदी जवळ आलो होते. त्यामुळे इथे खूप सारे डोंगर, नारळाची झाडं आणि व्ह्यू इतकं सुंदर दिसत होतं. इथून आता बदामी फक्त 3 किलोमीटर वरती होतं आणि रोडही खूप छान आहे. इथून बस स्टँड आहे. इथे ऑन द वेच आहे. जर बसनी आलात तर इथून तुम्हाला रिक्षा भेटून जाईल. स्टँड पासून 4 किलोमीटरवर आहे मंदिर. 14 मिनिट आहे तिथून. गर्दी आहे त्यामुळे गाडी स्लो जाणार आहे. मंदिराजवळ 1:30 वाजले. छान आहे एकदम मंदिराजवळ. जातोय पायी पायी बघतोय. पाणी पण खूप आलंय. खूप आहे पाणी पण. मंदिराचं हे बाजूचं आहे बाहेरचं आहे. पार्किंगला ही जागा चांगली आहे. चालू आहे तो. इथे पार्किंग वगैरे करून जेवायला आलोय. म्हणजे दुपारी इथे जेवायला सेट डोसा घेतलोय. भाजी, बटाट्याचा रस भाजी आणि चटणी दिले. टेस्ट कसा आहे? ओके आहे ना. श्री लक्ष्मी असं काहीतरी नाव आहे. मी तुम्हाला तरी एकदा लास्टला सांगते. चलो आता खाऊन घेतो आम्ही आणि भेटू मग. आम्ही इतकं खाल्लं झालं आणि बिल फक्त 410 झालं आहे. छान आहे आणि ह्याची भाजी छान होती. टेस्टला छान होती. श्रीलक्ष्मी विलास म्हणून आहे. छान आहे खरंच. एक्झॅक्ट पार्किंगच्या अपोजिट साईडला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा इथे. आणि मंदिर इथेच आहे त्यामुळे जवळ आहे. इथे आलात तर इथे तुम्ही ट्राय करू शकता आणि टेस्टला खूप छान आहे. नक्की या इथे. मी इथे रूम बुक केली आहे. इथे रूम बुक केली आहे आणि हे मंदिर आहे. मंदिराचा बॅक साईड आहे. हा मंदिराचा बॅक साईड आहे. इथूनही तुम्ही बाहेर येऊ शकता आणि एक्झॅक्ट ह्या साईडला रूम दाखवते मी. चला. अशी रूम सिंगल रूम आहे. हो लास्ट नाही हा नाही 11 म्हणजे पप्पा. हां हा आला. ही रूम आहे. छान मोठा बेड आहे आणि मोठा बेड आहे. खूप आरामात चौघं झोपतील इतका छान बेड आहे. वॉशरूम आहे इकडे आंघोळीचे आणि इकडे बाल्कनी आहे छोटीशी. क्यूट आहे एकदम रूम. आणि हा मंदिर आहे. एक्झॅक्ट मंदिराच्या अपोजिट बॅक साईडला आहे. सॉरी मंदिराच्या एक्झॅक्ट बॅक साईडला आहे. आणि मंदिरात खूप गर्दी आहे. पाहू शकता बघा लाईन आहे. खूप गर्दी आहे मंदिरात. त्यामुळे आम्ही थोडा टाईमनी जातोय. एक्झॅक्ट मंदिराच्या बॅक साईडला आहे का. रूम्स अवेलेबल्स असतात इथे. नक्की या इकडे. छान आहे रूम आणि पूर्ण डोंगर भाग. सुंदर आहे खूप मस्त आहे. आणि तिथे लेक पण आहे. संध्याकाळी जाऊच आम्ही तिथे तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवूच. साधू रूम टूर देणार आहे म्हणे. बघू चला. छोटा यूट्यूबवर कसा रूम टूर देतोय थोडं माझ्याकडून शिकतोय हळूहळू. चलो पाहूयात. चला सांगा. हे कपाट.
आणि हे दरवाजा बर. आणि हे बेड. बेड खूप मोठा आहे, छान आहे, हो ना? आणि इकडे टॉयलेट. टॉयलेट. आणि इकडं टब, बेसिंग, अंघोळाचं पाणी. ओके. आणि इकडं गॅलरी. गॅलरी. व्हेरी गुड. छान आहे ना? आणि इथं समोर काय आहे? मंदिर दिसतं, सगळं दिसते. हा, मंदिर दिसतंय आणि सगळं दिसतंय. हा. आणि अजून एक मी मगाशी नाही सांगितलं, इथे तुम्ही जर पावती केली की अभिषेकची वगैरे, तर इथे तुम्हाला रूम भेटेल या इथे. पण तिथे ना बेड वगैरे नाही भेटत, चटईवर तुम्हाला राहावं लागेल. तिथे तसं आहे. इकडे बेड वगैरे भेटून जाईल. इकडे पावती वगैरे काही असं कन्सेप्ट नाही. तिथे जायचं असेल तर पावती करून जायचं आहे. तिथली प्राईस थोडीशी कमी आहे आणि इथली थोडीशी जास्त, बाकी काहीच नाही. आणि सगळे नॉन AC रूम्स आहेत. AC रूम्स हवे असतील तर थोडेसे सिटीत जावं लागेल, बाकी काही नाही. दोन्ही बाजूनी डोंगर आहे. डोंगराच्या मधून मंदिर आहे. अगदी सुंदर मंदिर आहे. सगळ्याकडे नारळाची झाडांनी भरलेली आहे. आणि इथे छोटासा लेक आहे. खूप सुंदर आहे तोही. सगळ्या ठिकाणी डोंगर आहे. पूर्ण डोंगराच्या मधोमध. खूप सुंदर व्ह्यू आहे. छान वाटतंय. याच्याने फ्रेश फ्रेश वाटतं. आता आलोय मंदिरात. मग अशी गर्दी नव्हती, पण आता गर्दी वाटली पुन्हा. उन्हात आलो असतो तर आपला असतो. आमचं दर्शन वगैरे झालं, खूप छान झालं. आरती पण भेटली आम्हाला आणि पालखी पण भेटली. संध्याकाळी आलं की तेच फायदा असतो, सगळं काही छान भेटतं. काहीतरी आम्ही 6ला आलो होतो मंदिरात, आता 7:30 वाजले. सगळं छान झालंय दर्शन. आता इथून बसतो थोडा टाइम आणि मग बाहेर जातो. खूप आता काय. आणि आम्ही सगळं दर्शन वगैरे घेऊन निघालो बाहेर. जेवायला बघतो इथं, पण भेटतच नाहीये कुठे काही. म्हणजे आहे इथे उडपी ते सकाळी लक्ष्मीचं, पण ऑप्शन तेच आहेत, त्यामुळे आम्हाला नको आहे. बघतो, नाहीतर मग डायरेक्ट सिटीत जावं लागेल, ते नको आहे. आता मस्त आमचं जेवण वगैरे झालं. फायनली इथे आम्हाला नॉर्थ इंडियन डिशेस भेटले इथे आम्हाला. छान होतं सगळं जेवण, ठीक होतं, म्हणजे एवढं नाही, पण इथे ह्या मानाने खूप छान होतं. आलात तर तुम्हाला नॉर्थ इंडियन खायचं असेल तर चालुक्कय्या असं नाव आहे, तिथे तुम्ही ट्राय करू शकता. चला मग मी इथेच व्हिडिओ एंड करते आजचा. आता उद्या मी काही काही स्पॉट्स बघायला जाणार आहे, ते बघूयात. चला व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथून व्ह्यू रात्रीचा असा दिसतो, एकदम छान, एकदम शांत आहे. आत्ता 9 वाजलेत, पण सगळे झोपले तिथं.